Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आकार फाउंडेशन पुणे नागपूर ही संस्था यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन क्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षापासून कार्यरत आहे. आकार फाउंडेशनच्या माध्यमातून यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस, एमपीएससी राज्यसेवा, पीएसआय एसटीआय एएसओ यासोबतच बँकिंग व एसएससी या स्पर्धा परीक्षांचंही मार्गदर्शन केलं जातं. आकार फाउंडेशनच्या माध्यमातून जे कोर्सेस संस्थेच्या द्वारे चालवले जातात यामध्ये कोर्सेसचा आयोगाने डिसाईड केलेला सिलेबस त्यानुसार यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस हा कोर्स 12 महिन्याचा आहे, एमपीएससी राज्यसेवा हा कोर्स 10 महिन्याचा आहे, पीएसआय एसटीआय एएसओ हा कोर्स 6 महिन्याचा आहे व इतर कोर्सेस 4 महिने 3 महिने अशा कालावधीचे आहेत. आपल्या कामातला सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा तो म्हणजे संस्थेच्या माध्यमातून चालवले जात असलेले नियमित मार्गदर्शन वर्ग. या नियमित मार्गदर्शन वर्गाला ज्या वेळेला विद्यार्थी प्रवेश घेतो त्यावेळेला विद्यार्थ्याला सर्वप्रथम त्या कोर्सचा पूर्ण वर्षभराचा अकॅडमिक प्लॅन दिला जातो. या प्लॅनमध्ये आपल्याला किती दिवस याचा अभ्यास नेमका करायचा आहे, त्यामध्ये कोणते संदर्भ ग्रंथ वाचायचे आहेत आणि त्या कामाचं दैनिक नियोजन कसं असणार आहे याची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात विद्यार्थ्याच्या हातामध्ये दिली जाते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी संस्थेमध्ये विषयाचे तज्ज्ञ, त्या विषयातले संशोधक व यासोबतच या अगोदर संस्थेमध्ये अभ्यास करून यशस्वी झालेले यशवंत हे सुद्धा मार्गदर्शन करतात. विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करत असताना ज्या दिवशी जो घटक वर्गामध्ये शिकवला जाणार आहे त्या घटकाची एमसीक्यू क्वेश्चन पेपर सेट, उदाहरणार्थ यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसचा इतिहास हा विषय आहे. मेन्स कम प्रीचे जर 55 लेक्चर आपण डिसाईड केलेले असतील तर त्या 55 लेक्चरच्या प्रत्येक लेक्चरची क्वेश्चन पेपर शीट, ज्याला वर्कशीट असं म्हटलं जातं, ती विद्यार्थ्यांना दिली जाते. फॅकल्टी ज्या वेळेला क्लासमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतात त्या शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना तो घटक समजला की नाही यासाठी वर्कशीट सोडवायला दिली जाते. याचा अर्थ विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या मूळ संकल्पना ह्या समजल्या पाहिजेत आणि जर त्या समजल्या तर त्याला त्या सोडवता आल्या पाहिजेत. म्हणजे दररोज मार्गदर्शन व त्यासोबतच दररोज मूल्यमापन अशा पद्धतीनं आकारमध्ये काम चालतं. विद्यार्थी अभ्यास करत असताना दुसरी विद्यार्थ्याची सगळ्यात महत्वाची बाब असते आणि ती म्हणजे क्वालिटी स्टडी मटेरियल. आज स्पर्धा परीक्षांच्या प्रत्येक विषयांचे अनेक पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीमध्ये नवीन विद्यार्थी त्याने नेमकी कोणती पुस्तकं वाचावी याबाबत संभ्रमावस्थेत असतो. यासाठी आकारमधले तज्ज्ञ शिक्षक व त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलंय त्यांनी सजेस्ट केलेली पुस्तकांची सूची विद्यार्थ्यांना दिली जाते व या पुस्तकांना डायरेक्ट विद्यार्थ्यांनी वाचायला घेतलं तर बऱ्याचदा त्या संकल्पना कळत नाही. अशा वेळेला क्लासमध्ये क्रमिक पुस्तकं व त्या विषयाला अनुसरून असलेले बेसिक टेक्स्ट बुक, ज्यामध्ये एनसीईआरटीची पुस्तकं आणि त्यासोबतच एससीईआरटीची पुस्तकं, या पुस्तकांच्या नोट्स कशा काढायच्या याच्या विशेष कार्यशाळांचं आयोजन केलं जातं व त्यासोबतच आकारच्या तज्ज्ञ शिक्षकांनी तयार केलेल्या आकार पॅटर्न नोट्स सुद्धा विद्यार्थ्यांना दिल्या जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना स्पून फिडिंग करणं हे अपेक्षित नसून विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास केला पाहिजे, स्वतः संकल्पना समजून घेतल्या पाहिजे आणि तो अभ्यास प्रश्नांची उत्तरं सोडवण्या इतपत विद्यार्थ्याचा झाला पाहिजे. यामध्ये आमच्या फॅकल्टींची भूमिका ही शिक्षकांची कमी असून मार्गदर्शकांची जास्त ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याची तिसरी अत्यंत महत्वाची बाब ती म्हणजे संदर्भ पुस्तके. अनेक संदर्भ पुस्तकं असल्यामुळे नेमकी कोणती वाचायची, त्यातल्या त्यात ती परीक्षाभिमुख असली तर ठीक आहे, अन्यथा विद्यार्थ्यांचा वेळ हा त्यामध्ये जाण्याच्या शक्यता असतात आणि म्हणून ही बाब लक्षात घेता संस्थेने स्थापनेपासूनच प्रत्येक विषयाची संदर्भ पुस्तकं तयार करायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये विषय तज्ज्ञ व त्यासोबतच त्या विषयात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेला यशवंत अशा दोघांच्या माध्यमातून
संदर्भ पुस्तकं तयार केली जातात. या संदर्भ पुस्तकामध्ये विषय तज्ञ, विषय व्यवस्थित लिही आणि यशवंत त्या पुस्तकाला कॉम्पिटिटिव्ह ओरिएंटेशन देईल अशी आयोगाचा अभ्यासक्रम पूर्ण करणारी संदर्भ पुस्तके, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, मराठी, इंग्रजी यासोबत राज्यघटनेची संदर्भ पुस्तके सुद्धा आपल्या संस्थेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे. यासोबतच UPSC सिव्हिल सर्व्हिसेस व MPSC स्टेट सर्व्हिसेसला अत्यंत महत्त्वाचा असलेला CSAT पेपर, ज्याला नागरी कल चाचणी असं आपण संबोधतो, या विषयामध्ये बुद्धिमापन हा विषय आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा विषय आहे. या विषयाच्या विशेष वर्कशीट व त्याची पुस्तकं सुद्धा संस्थेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे. अभ्यासाच्या या प्रक्रियेतला चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विद्यार्थ्याला स्वतःचं मूल्यमापन करता आलं पाहिजे की मी अभ्यास जो करतो आहे तो माझा योग्य दिशेनं चालला आहे का. आणि म्हणून संस्थेच्या माध्यमातून संवाद यशवंतांशी ही एक ॲक्टिव्हिटी राबवली जाते, ज्यामध्ये रिसेंटली पास झालेले जे आपले यशवंत असतात त्यांना निमंत्रित केलं जातं आणि महिन्यातनं हे 2 सत्र आयोजित केले जातात. यामध्ये विद्यार्थी यशवंत यांच्याशी संवाद साधू शकतो आणि यशवंत त्यामध्ये त्यांची स्वतःची संघर्षाची जी कहाणी आहे ती 15 ते 20 मिनिटात आटोपल्यानंतर पुढे अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीवर आणि परीक्षाभिमुख मार्गदर्शनावर संवाद साधतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये आपलं काम आणि स्वतःचा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे का याचं स्वतःचं सेल्फ ॲनालिसिस करता येतं. या प्रक्रियेमधला 5वा महत्त्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे विषय जरी कळले असले तरी विषयांसोबत त्या विषयाचं चालू घडामोडीचा सुद्धा अभ्यास व्यवस्थित होणं आवश्यक आहे. आणि म्हणून संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याचे, आठवड्याचे करंट अफेअर्स कव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष कार्यशाळांचं आयोजन केलं जातं. यासोबत ऑनलाईन माध्यमातून ग्रुप्स तयार करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला जातो. सोबतच संस्थेचं आकार फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेलं अप टू डेट हे मॅगझिन जे आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांसाठी चालवलं जातं. अशा पद्धतीनं सर्व विषयांचे घटक व्यवस्थित अभ्यासून झाले तर त्या घटकावर स्वतंत्र टेस्ट तयार केल्या जातात. यानंतर सर्व विषय अभ्यासून झाल्यानंतर आयोगाच्या परीक्षेच्या साधारणतः 1.5 ते 2 महिना अगोदर सर्व विषयांची आयोगाच्या पॅटर्ननुसार टेस्ट आयोजित केली जाते. सराव परीक्षेचं आयोजन केलं जातं. या सराव परीक्षेचं वैशिष्ट्य हे पेपर आयोगाच्या पॅटर्ननुसार असतात. या पेपरमध्ये जे विद्यार्थी क्लासला आहेत व काही विद्यार्थी फक्त टेस्ट सिरीजला सुद्धा जॉईन होतात अशा विद्यार्थ्यांना आपण सोडवलेल्या प्रश्नांमधली जी प्रश्न चुकलेली आहे त्याचं फीडबॅक सुद्धा मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून संस्थेचा प्रयत्न असतो. आणि म्हणून जे विद्यार्थी क्लासला आहेत त्यांना क्लासमध्ये त्याचं फीडबॅक दिलं जातं आणि जे विद्यार्थी क्लासला नाही फक्त त्यांनी टेस्ट सिरीज लावली आहे त्यांना लिखित स्वरूपामध्ये उत्तरांचे ॲनालिसिस हे PDF स्वरूपात तयार करून पाठवले जातात. अशा पद्धतीनं पूर्वपरीक्षेची परीक्षा झाल्यानंतर साधारणतः 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी मुख्य परीक्षेसाठी मिळतो. आपल्याकडे मार्गदर्शनाची जी बॅच सुरू झालेली असते ती इंटिग्रेटेड बॅच मेन्स कम प्री अशा स्वरूपाची असते, ज्यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेला जे घटक कॉमन आहेत असे विषय ऑलमोस्ट विद्यार्थ्यांचे पूर्व परीक्षेच्या अगोदर झालेले असतात. मुख्य परीक्षाच्या अगोदर आणि पूर्व परीक्षेच्या नंतर जो 2.5 महिन्याचा कालावधी मिळतो या कालावधीमध्ये मुख्य परीक्षा व पूर्वला कंबाईन असलेले जे घटक जे ऑलरेडी प्रीच्या अगोदर अभ्यासून झाले त्याचं रिव्हिजन केलं जातं आणि फक्त मुख्य परीक्षेला जे विषय आहेत, उदाहरणार्थ राज्यसेवेला मराठी हा विषय ज्यामध्ये दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची असतात, त्यानंतर मानव संसाधन विकास व मानवी हक्क हा स्वतंत्र घटक आहे जो फक्त मुख्य परीक्षेला आहे. अर्थात झालेल्या घटकांचं रिव्हिजन व उर्वरित घटक अभ्यासणं अशा पद्धतीचं नियोजन राहिलेल्या 2 महिन्यात केलं जातं. मुख्य परीक्षेच्या साधारणतः 15 ते 20 दिवस अगोदर मुख्य परीक्षेच्याही टेस्ट पेपरचं सराव परीक्षेचं आयोजन केलं जातं. या परीक्षेमध्ये MCQचे जे प्रश्न आहेत त्याचं अनालिसिस केलं जातं आणि जे प्रश्न दीर्घोत्तरी आहेत, वर्णनात्मक विद्यार्थ्यांना लिहायचे आहेत, या प्रश्नांची उत्तरं बरोबर लिहिलेली आहेत का, आयोगानं निर्देशित केलेल्या शब्दमर्यादेमध्ये ती बसतात का, विद्यार्थ्यांनी लिहिलेली उत्तरं मुद्देसूद आहेत का,
जो प्रश्न विचारलेला आहे नेमकं त्या प्रश्नाला अपेक्षित असलेलं उत्तर हे लिहिलेल्या उत्तरामध्ये पूर्ण झालेलं आहे का, अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका करून आयोगाच्या पॅटर्ननुसार सराव परीक्षा टेस्ट सिरीजचं आयोजन करून विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. स्पर्धा परीक्षेच्या या तयारीच्या प्रवासातला सर्वात शेवटचा परंतु अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुलाखत. यूपीएससी परीक्षेमध्ये मुलाखतीला 275 गुण आहेत. एमपीएससी राज्यसेवा परीक्षेमध्ये 100 गुण आहेत. या परीक्षांमध्ये मुख्य परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण या दोन्ही गुणांची बेरीज होऊन विद्यार्थ्यांची अंतिम निवड होत असते. त्यामुळे मुलाखतीच्या मार्कांना विशेष महत्त्व आहे आणि ही बाब लक्षात घेऊन आपल्या संस्थेच्या माध्यमातून मुलाखत मार्गदर्शन व प्रगत मुलाखती घेण्यासाठी स्वतंत्र पॅनलची व्यवस्था केली जाते. यामध्ये यूपीएससी परीक्षेतनं यशस्वी होऊन अधिकारी असलेले व सेवानिवृत्त असलेले रिटायर्ड IAS, IPS, IFS, IRS ऑफिसर, राज्यसेवेतील डेप्युटी कलेक्टर, DYSP, डेप्युटी CO असे वर्ग 1 अधिकारी हे पॅनल, यासोबत विषय तज्ज्ञ, सायकोलॉजिस्ट या पॅनलचं आयोजन करून विद्यार्थ्यांची मुलाखतीची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. थोडक्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या या प्रवासामध्ये विद्यार्थी ज्या वेळेला आकार फाउंडेशनला प्रवेश घेतो त्यावेळेला मार्गदर्शक म्हणून तज्ज्ञ, विषय तज्ज्ञ, संशोधक व यशवंत अधिकारी यासोबत विद्यार्थ्यांना क्वालिटी स्टडी मटेरियल म्हणून आकार पॅटर्नच्या नोट्स, यासोबत क्रमिक पुस्तकं जी आकार प्रकाशनाची व इतर जी उपयुक्त पुस्तकं आहेत ती पुस्तके, यासोबत चालू घडामोडीची विशेष तयारीच्या सत्रांचं आयोजन, विद्यार्थ्यांना सेल्फ अनालिसिस करता यावं यासाठी संवाद यशवंतांशी टॉपर्स टॉप या सत्राचं आयोजन, यासोबत पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा या दोनही परीक्षांच्या आयोगाच्या पॅटर्ननुसार टेस्ट सिरीजचं आयोजन आणि त्यानंतर मुलाखत तयारी. थोडक्यात स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक तयारीचा कंप्लीट पॅटर्न आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवला जातो. या एकूण कामाच्या प्रवासामध्ये आमच्या असं निदर्शनास आलं की काही असे विद्यार्थी आहेत की जे महाराष्ट्र किंवा देशामध्ये सध्या कार्यरत असलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात, परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा इतर प्रतिकूल काही अडचणी असल्यामुळं ते प्रवेश घेऊ शकत नाही. आणि ही बाब लक्षात घेऊन आकार फाउंडेशनच्या माध्यमातून 2013 पासून शिष्यवृत्ती अभियान राबवलं जातं. या शिष्यवृत्ती अभियानासाठी विद्यार्थ्यांना akarfoundation.org या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं असतं. त्यानंतर 10वी पर्यंतचा स्टेट बोर्ड आणि NCERTचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या आधारावर व UPSC प्री व राज्यसेवा प्री या पॅटर्ननुसार परीक्षेचं आयोजन केलं जातं आणि या परीक्षेच्या एंट्रन्स एक्झामच्या माध्यमातून विभागातून पहिल्या 300 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या विभागामध्ये पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती अशा 5 विभागातून प्रत्येक विभागातून 300 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या 300 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या प्रथम 100 मुलांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दिलं जातं व उर्वरित 200 विद्यार्थ्यांना सवलतीमध्ये काही जागा अनाथ, दिव्यांग व विशेष गरजा असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी राखीव असतात. अशा विद्यार्थ्यांनी ज्यांनी प्रवेश परीक्षा दिली आहे व त्यात ते पात्र झालेले आहेत त्यांना 100% शिष्यवृत्ती देऊन UPSC व MPSCचे जे मार्गदर्शन वर्ग आहे त्या बॅचेसला पूर्णपणे मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. यासोबतच संस्थेचा एक दुसरा महत्त्वाचा प्रकल्प आहे तो म्हणजे गाव तिथे अभ्यासिका प्रकल्प. अभ्यासिकांचा फार महत्त्वाचा वाटा विद्यार्थ्यांच्या रिझल्टमध्ये असतो. ही गरज लक्षात घेऊन आपले ज्या ज्या ठिकाणी केंद्र आहे त्या ठिकाणी आपण संलग्न अभ्यासिका सुरू केलेल्या आहेतच. यासोबतच ग्रामीण भागामध्ये सुद्धा संस्थेने अभ्यासिका हा प्रकल्प सुरू केलेला आहे. यामध्ये संस्थेचे स्वतःचे काही अभ्यासिका केंद्र आहेत, यासोबत इतर संस्थांचे शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या ज्या अभ्यासिका सुरू आहेत त्यांना कॉम्पिटिटिव्हचा अकॅडमिक सपोर्ट आपल्या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातो. एकूणच आपल्या संस्थेच्या कार्यपद्धतीचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, जे सुदृढ आर्थिक परिस्थितीतले आहेत, जे फीस भरू शकतात त्यांनी फीस भरून संस्थेला प्रवेश घ्यावा व ज्या विद्यार्थ्यांची प्रतिकूल परिस्थिती आहे, जे विद्यार्थी गरीब आहेत
परंतु ते गुणवान आहेत अशा विद्यार्थ्यांना संस्थेकडून मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं पाहिजे या कार्यपद्धतीवर संस्था कार्यरत आहे। एकूणच आकार फाउंडेशनच्या या सर्व उपक्रमांचा विद्यार्थ्यांना लाभ होतोय। त्यांच्या स्पर्धा परीक्षांमधून करिअर घडवण्याच्या प्रयत्नांना संस्थेच्या माध्यमातून या प्रकल्पाचं सहकार्य होतंय याचा आम्हाला समाधान आहे। आज मुद्रण, वर्ग व इतर माध्यमातून संस्था विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलीच आहे, परंतु यासोबतच आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं फार मोठं महत्त्व वाटलेलं आहे। विद्यार्थी सोशल मीडियाचा वापर सुद्धा करतात। हा वापर जर इफेक्टिव्ह झाला, परीक्षाभिमुख कामासाठी झाला तर निश्चित विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये मदत होईल। ही बाब लक्षात घेता आपल्या आकार फाउंडेशन संस्थेचे यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आलेले आहे। या यूट्यूब चॅनलवर UPSC व MPSC या विषयांचे लेक्चर्स, त्यासोबत चालू घडामोडीचे, करंट अफेअर्सचे विशेष सेशन्स व टॉपर्स टॉक्स या सत्राचे व्हिडिओ लेक्चर्स अपलोड केले जाणार आहेत। आपण अभ्यास करत असताना निश्चित आपल्याला त्याची मदत होईल। या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आकार फाउंडेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना सुद्धा त्याची माहिती अवश्य द्या। विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला लवकर यश मिळेल असं आपलं नियोजन निश्चित असेलच, त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू असेलच, परंतु हे यश मिळताना थोडा विलंब झाला, थोडा उशीर झाला तर आपण हिंमत न हारता, नाउमेद न होता आपले प्रयत्न सुरू ठेवा। आपले प्रामाणिक प्रयत्न असेल तर एक दिवस आपल्याला निश्चित यश मिळेल व आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न निश्चित साकार होईल। आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच।